निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्षनाथ ध्यानात आहेत आणि त्यांचे गुरु ते योग निद्रेत आहेत। मला त्यांचे दर्शन घ्यायचे होते। तुम्ही इथेच थांबा, मी आलो। आई यांना कसं समजलं ते दोन साधू इथंच आहेत? ते अमात्य आहेत ते, त्यांना सगळ्या गुप्त वार्ता माहीत असणार। तुम्ही सांभाळून राहा। आपण मी या राज्याचा अमात्य त्रिविक्रम महाराजांनी मला आपल्याकडे पाठवले आहे। माझा नमस्कार स्वीकार करावा। शुभम भवतु। आपण इथे आलात उत्तम झालं। त्रिविक्रम महाराजांनी मला आपल्याविषयी सांगितले आहे। होय, हे माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ, ते योग निद्रित आहेत। मी त्यांच्या सेवेत आहे। हे काय? स्वामी असे जमिनीवर का झोपले आहेत? ते शयन कक्षात का नाही आले? त्यांना जाग करू की नको? ते असे का वागतायत? खूप वेळ झाला, अमात्य तळघरात आहेत। बघू का जाऊन खाली? नाही नाही म्हणून सांगितलं ना तुला एकदा। त्यांचं गुळपीट व्हायचं आणि आपण बाजूला पडायचो। नाही, असं काही होणार नाही। धीर धर। आपणास काही आवश्यकता असल्यास मला सांगावे। आपण मला हे विचारलं आहे, परंतु मला काही नको। मला हे स्थान मिळाले आहे तेच खूप झाले। मी एकभुक्त आहे, भिक्षा मागून अन्न ग्रहण करतो। माझी दुसरी कोणतीही गरज नाही। आपल्याला इथे काही त्रास नाही। इथे मंदिराची व्यवस्था राहावी म्हणून दोन माणसं आहेत।
मी त्यांना तशा सूचना देऊन ठेवतो. हो चालेल. महाराज कसे आहेत? उत्तम. माझा एक निरोप त्यांना द्याल का? आज्ञा असावी. त्यांनी इथे यावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः हा निरोप महाराजांपर्यंत पोहोचवतो. येऊ मी? अवश्य. मी देखील वर येतो. शुभम भवतु. स्वामी, तुम्ही असं का वागत आहात? मी आता काय केलं? स्वामी, पाक कक्षेत तुम्हाला जे जे प्रिय आहे ते बनवलं जातंय. तुम्ही काही खातच नाही आहात. रेवती, मी एक वेळच खाणं सुरू केलं आहे. असं का? ते मला सांगता येणार नाही. मला असं वाटतंय तुम्ही कसला तरी विचार करत आहात. होय, मी आपल्या राज्याचा विचार करतो आहे आणि तुझाही. माझा? होय, आपल्या भविष्याचा विचार करतो आहे. आपल्याला जे अपत्य हवं आहे त्याचा. पण स्वामी, मी पाहिलं तुम्हाला. तुम्ही कक्षात जमिनीवर झोपला होता. मी आले होते पण तुम्ही जागे नव्हता. होय, इथे जमिनीवरच झोपावं असं वाटलं. पण मी वाट बघत होते शयन कक्षेत तुमची. मला त्याची कल्पना आहे. स्वामी, ज्या सेवकांनी तुम्हाला पाहिलं त्यांचं काय? ते काय विचार करत असतील? माझ्या ध्यानातच आलं नाही. बाबू, माझं काय चुकतंय का? नाही रेवती, असं काही नाही. मी येईन आज आपल्या कक्षात. मी वाट बघेन. आई, आज्ञा असावी. आता येतो मी. जानकीबाई, संपत यांची काळजी घ्या. त्यांची सेवा करा. आवश्यक ते सर्व काही राजवाड्यातून येईल. चिंता नसावी. शुभम भवतु. नमस्कार महाराज. या अमात्य. आलात जाऊन? होय, तिथे 2 ऋषी आहेत. त्यापैकी गोरक्षनाथांचे दर्शन झाले. आणि मच्छिंद्रनाथ? ते योग निद्रेत होते. तिथे व्यवस्था कशी आहे? महाराज, मंदिर छोटेसे आहे. तिथे जानकीबाई आणि त्यांचा मुलगा संपत राहतात.
तिथे जे आवश्यक आहे ते सर्व तात्काळ पाठवून द्या. उद्या सकाळी धनधान्य वस्त्र सारे काही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि काही विशेष नोंदी, म्हणजे तुम्ही तिथे असं काही पाहिलं ऐकलं असं? महाराज गोरक्षनाथांनी सांगितले की त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ हे योग निद्रेत आहेत. परंतु मी जेव्हा त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांचा देह निश्चल होता. ते श्वास देखील घेत नव्हते. हे माझ्या लक्षात आले, परंतु कसे विचारणार म्हणून मी नाही विचारले. सगळ्यांना कळलं की त्या देहात माझे प्राण नसून त्रिविक्रम राजात आहे, तर काय हो का? महाराज जानकीबाई लोभी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून नाही चालणार. गोरक्षनाथांचा आपल्यासाठी निरोप आहे. काय म्हणतायत गोरक्षनाथ? आपण एकदा प्रत्यक्ष येऊन त्यांना भेटावे अशी त्यांची इच्छा आहे. देवी, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. मीही तेच म्हणत आहे. काही सांगत नाहीस तू या दिवसात. मी खूप लक्ष ठेवून होते, पण काही सांगण्यासारखं नव्हतंच. मग आता काय सापडलं? अमात्य काही सेवकांना घेऊन बाहेर कुठेतरी निघून गेले होते. हो का? ते जाण्याआधी आणि नंतर महाराजांना भेटले. आश्चर्य आहे. महाराज काहीच बोलले नाही. मला तर असं वाटतंय की काहीतरी महत्वाचंच कारण असलं पाहिजे. मी विचारते, बघू काय म्हणताय. काय म्हणाले महाराज? तू असे कर, उद्या सकाळी धान्याची पोती आणि मी जे धन देतो ते आज आपण ज्यांना भेटलो त्या जानकीबाईंना नेऊन दे. ते मी देऊन येतो, पण हे नेमकं काय प्रकरण आहे? काय आहे ते मला देखील समजलेले नाही, पण ह्यात काहीतरी गूढ आहे. पण नक्की काय आहे महाराज सांगत का नाही? महाराजांमध्ये खूप बदल झाला आहे. ते पूर्वीसारखे बोलत देखील नाही. मी पण तेच म्हणत होतो. पण काही झालं तरी महाराज परत आलेत, हे काही कमी नाही. पण तुम्ही तर म्हणाला होतात की 2 साधू होते. मला तर एकच दिसला. दुसरे तळघरात होते. तिथे काय करत होते? तू जरा जास्तच विचारतोयस असे नाही वाटत तुला? चल, बरीच कामे आहेत. आई, तू माझ्यापासून काही लपवतेस का? मी कुठे काय? माझ्या शरीरातून माझे प्राण त्रिविक्रमच्या शरीरात जाणार. शांतपणे विचार करा. राजाच्या शरीरामध्ये मीच असणार आहे. मग ह्या मंदिराचे सगळे अधिकार माझ्याचकडे असणार आहे. त्यामुळे विचार करून बोला. अरे, ते आले आहेत ना,
आपल्याला धन मिळेल. अगं त्या साधू बुवा का कुठलं आले धन? त्यांच्याकडे नाही, त्यांच्यामुळे मिळेल. कसं काय? तुला काय करायचंय आणि मला काय इतके प्रश्न विचारतोस? काठी घालून पाठीत जा, बाहेर जाऊन बाई, जा सावलीत बाई बाहेर. अगं आई तसं नाही. अगं धन मिळणारच असेल ना तर ते अजून जास्त मिळायला हवं. इथं किती असणार आहे? धीर धर, सगळं होईल. ते अजून बाहेर गेले नाही. ते गोरक्षनाथ आहेत ना, तेच येतील बाहेर. आणि दुसरे? नाही, ते तळघरातच थांबणार आहेत. अमात्य, नमस्कार देवी. तुम्ही काही गुप्त कार्य करण्यासाठी गेला होता असं समजलं. गुप्त कार्य नाही, महाराजांनी आज्ञा दिली आणि एक कार्य होते ते करून आलो. आम्हाला सांगायचं नाही असं काय नाही ना? नाही, असे काही नाही. मग काय कार्य होतं? राजधानी बाहेर मंदिर आहे, तिथे 2 ऋषी आले आहेत. त्यांची व्यवस्था नीट झाली आहे की नाही एवढेच पाहायचे होते. पण राज्याच्या बाहेर ऋषी आले आहेत हे इतक्या गडबडीत महाराजांना कसं समजलं? ते माहित नाही. मला सगळ्या गोष्टी समजतील असं बघा. होय देव. गोरक्ष, तू कसा आहेस? मला कल्पना आहे की माझ्या देहाचे रक्षण करणे तुला अवघड जात असणार. तुम्ही इथे? होय. अहो, तुम्ही जसं सगळ्यांशी बोलायचा तसं का बोलत नाही? एकटेच असता. बोलेल, थोडा वेळ जाईल पण होईल. मला समजलं तुम्ही अमात्य आणि सेवकांना राजधानीच्या बाहेर पाठवलं होतं. तुला तुला कोणी सांगितलं? मी अमात्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं. अर्थात मी विचारलं म्हणून त्यांनी मला सांगितलं. याचं मला समजलंच नसतं. आपल्या राज्यामध्ये जे ऋषी मुनी येतात त्यांचा यथोचित मान राखला जावा म्हणून मी त्यांना पाठवलं. पण ते ऋषी त्या मंदिरात आहेत हे तुम्हाला कसं समजलं? रेवती, तू माझ्यावर संशय घेतेस की काय? नाही हो, म्हणजे का गोंधळ असताना, इतकी कामं असताना तुम्ही अमात्यांना हे काम सांगितलं म्हणून. हे बघ रेवती, आपल्याला जी जी कामं करायची आहेत ती आपण करूयातच, परंतु त्यात मला तुझेही सहाय्य लागेल. मी आहेच तुमच्यासोबत. पण मी काय म्हणतेय, हे ऋषी जर इतके मोठे असतील तर आपण त्यांना राजवाड्यात येण्याचं का आमंत्रण देत नाही? म्हणजे यथोचित सन्मान करता येईल आणि त्यांचे आशीर्वादही मिळतील. ठरवूया.
त्रिविक्रम राजाची धर्मपत्नी रेवती तिला पुत्र होईपर्यंत मच्छिंद्र राजाच्या देहात राहणार हे निश्चित. परंतु तोपर्यंत प्रत्येक दिवस हा युद्धासारखा असणार आहे. गोरक्षलाही मच्छिंद्रचा देह सांभाळणे अवघड होणार आहे. निर्णय घेतला आहे, आता त्यातून माघार नाही.